खरोखर प्रियांनो, परमेश्वर किती महान कार्य करत आहे. आमेन. आज आपण ज्या सर्व साक्ष ऐकल्या, हालेलुया, की आपण इथं चर्चमध्ये येतो आणि आपण ज्या प्रार्थना करत आहे असंच हवेमध्ये करत नाहीये. आपल्या प्रार्थना देवाच्या सिंहासनापर्यंत पोहोचत आहेत. आमेन. आणि त्याच्यामुळेच आपण पाहत आहोत की अद्भुत कार्य घडत आहे. आमेन. हालेलुया. खरोखर आज कितीतरी साक्ष आपण ऐकले ना, कितीतरी बहिणींनी सांगितलं की ज्यांच्या पोटामध्ये गाठ होती, पण जसं प्रार्थना झाली प्रभूने ती सर्व गाठ नष्ट करून टाकली. हालेलुया. आणि सर्वात महत्वाची गोष्ट प्रियांनो, की खरोखर परमेश्वर अनेकांना आशीर्वादित करते. फक्त हेच नाही की प्रियांनो, देव म्हणजे चमत्कार आणि आरोग्य तर देतोच, पण आपण सरळ मार्गाने चालायला पाहिजे. आमेन. आणि तरुणाची साक्ष आपण ऐकली की तो व्यसनाच्या मार्गाला लागला होता, पण जसं त्याला प्रभू येशूचं सत्य समजलं, तो चर्चमध्ये यायला लागला, प्रभूने त्याला सर्व व्यसनातून मुक्त केलं. हालेलुया. किती महान गोष्ट आहे प्रियानो. यापेक्षा मोठी गोष्ट नाहीये. मी तुम्हाला बोलतो हालेलुया, की एक आत्म्याचं तारण होणं, एक व्यक्ती देवाच्या सरळ मार्गामध्ये चालत आहे. आमेन. तर खरोखर प्रभूला खूप धन्यवाद. हालेलुया. आणि मला माहिती आहे आज जसं आपण पुन्हा एकदा देवाच्या वचनावर मनन करणार आहोत, आपण वचनामध्ये बसणार आहोत, तो देव तेच कार्य आज तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये करणार आहे. आमेन. ओके. तर यानेच आपण आज प्रभूच्या वचनामध्ये जाऊया. आपलं बायबल आपण उंच करूया आणि आपण सर्वजण एक कबुली माझ्या मागे द्या. आज मी परमेश्वराचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी देवाचं वचन माझ्या डोळ्यासमोरून जाऊ देणार नाही. हे वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवणार आहे. परमेश्वराचं वचन मला जीवन देणार आहे. माझ्या संबंध देहाला आरोग्य देणार आहे. परमेश्वराचं वचन मला यशस्वी करणार आहे. परमेश्वराचं वचन मला समृद्ध करणार आहे, आशीर्वादित करणार आहे. धन्यवाद प्रभू येशू, तूच ते वचन आहेस आणि तू मला मिळालास, तू मला शोधलंस, म्हणून धन्यवाद. हालेलुया. पित्या, सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा आम्ही तुला देतो. पित्या, आज इथे आलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला आणि त्यांच्या कानांना तुझं मूलवान रक्त लाभत आहे. पित्या, प्रत्येकाला आज ऐकणारे कान, समजणारा अंतःकरण दिलंस. तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करणारं प्रत्येकाला बनवलंस. आम्ही धन्यवाद देतो. या वचनाविरुद्ध, तुझ्या लेकरांविरुद्ध कार्य करणाऱ्या दुष्ट शक्तींना, सैतानाच्या शक्तींना आम्ही बांधून टाकत आहे. आणि प्रभू, या जागेमध्ये प्रत्येकावर केवळ पित्या तुझं राज्य, तुझा अधिकार आहे. आम्ही धन्यवाद देतोय. प्रत्येक शब्द पित्या तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला दिलास, तुझं सत्य आम्हाला प्रगट केलंच. धन्यवाद देतो. सर्व महिमा, सर्व आदर आणि सर्व गौरव पित्या आम्ही तुला देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. खरोखर प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचं एकच कारण आहे. हालेलुया. ते कारण हे की प्रियांनो, पापामुळं जे मरण, बायबल सांगते ना, पापाचं वेतन मरण आहे. ते मरण आपलं मरण होतं, पण प्रभू येशूनी त्या क्रूस खांबावर प्रियांनो ते मरण त्यांनी स्वतःवर घेतलं. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूने आपलं मरण घेतलं आणि जे स्वर्गीय जीवन त्या प्रभू येशूने प्रियांनो तुम्हाला आणि मला दिलं. हालेलुया. इतकंच नव्हे प्रियांनो, त्याने आपले सर्व आजार, पाप केल्यामुळे आपलं पूर्ण शरीर
आजाराने भरून गेलेलं होतं, पण प्रभू येशूने आपले सर्व आजार त्याच्या शरीरामध्ये घेतले. आणि म्हणूनच बायबल काय सांगतं, त्याने आपले सर्व विकार घेतले, आपले सर्व आजार त्या वधस्तंभावर वाहून नेले. हालेलुया. आणि बायबल सांगते त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. हालेलुया. तो प्रभू येशू त्या वधस्तंभावर शापित झाला. बायबल सांगते यासाठी की तुम्ही आणि मी आशीर्वादित व्हावं. हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर प्रभू येशूने जे प्रेम केलं या जगामध्ये कोणच करू शकत नाही. या जगामध्ये अनेक जण बोलतात, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मी तुझ्यासाठी माझा जीव पण देईल. त्याच्यास ती वेळ येते जीव देण्याची सोडा 10,000 रुपये देण्याची. हालेलुया. प्रियांनो, तो व्यक्ती ज्यावेळेस आपण त्याला फोन करतो तो बोलतो, मी तुम्हाला ओळखलं नाही ब्रदर, कोण बोलताय तुम्ही, कोण आहे, मला तुमचा आवाज काय ओळखू येत नाही, आहे की नाही. तुम्हाला माहिती या जगामधले लोक आपण पाहतो की आपल्याला 10,000 देऊ शकत नाही, तर जीव देणं तर खूप लांबची गोष्ट झाली. हालेलुया. तर त्या प्रभू येशूने त्याचं सर्वस्व तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलं. हालेलुया. आणि त्या प्रभू येशूने प्रियांनो तुम्हाला आणि मला जीवन, पण जीवन नाही, बायबल सांगतं विपुलपणाचं जीवन दिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. खरोखर त्या प्रभू येशूची स्तुती आपण कितीही वेळ केली तरी ती कमी आहे. आमेन. आपण दिवस आणि रात्र, रात्र आणि दिवस जरी त्याला धन्यवाद देत राहिलं तरी ते कमी आहे. का? कारण विचार करा, आपण आपल्या पापामुळं त्या नरकामध्ये जळणार होतो युगानुयुग आणि तिथं रडणार होतो. त्या बायबल सांगते तिथं रडणं आणि दात खाणं थांबत नाही. पण त्या नरकातून प्रभू येशूने तुम्हाला आणि मला मुक्त केला आहे. म्हणून जोरात टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. ओ धन्यवाद, धन्यवाद प्रभू येशू. सर्वजण आपलं मुख उघडा, प्रभू येशूची स्तुती करा. ओ रबा बारियांदा रबा शेकेरिया. धन्यवाद येशू, धन्यवाद तुम्हाला नवीन जीवन दिलंस. हालेलुया. हालेलुया. खरोखर. आणि म्हणून प्रियांनो, आपण कितीही त्या परमेश्वराला धन्यवाद दिला, कितीही त्याची स्तुती केली तरी ते कमी आहे. कारण या जगातलं सर्व सोनं, चांदी, हिरे, कोणतीही गोष्ट आपल्याला त्या पापामधून आणि नरकामधून मुक्त करू शकत नव्हती. पण प्रभू येशूने आपल्यावर कृपा करून, दया करून आपल्याला ती मोठी किंमत भरली. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन काय सांगतं ना, सोनं चांदी अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, पण निष्कलंक व निर्दोष कोकळा असा जो ख्रिस्त, त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, प्रभू येशूची जी किंमत आहे ना, ही आपण ओळखून घेतली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. ती किंमत या जगातल्या सर्व पैशापेक्षा, सर्व सोन्यापेक्षा, सर्व चांदीपेक्षा, जगातील प्रत्येक इष्ट वाटणाऱ्या वस्तूपेक्षा अधिक अधिक आणि अधिक आणि अधिक आणि खूप अधिक आहे. हालेलुया. पण इतकंच नव्हे प्रियांनो, त्या प्रभू येशूने जसं मी आज तुम्हाला सांगितलं, त्याने जीवन दिलं, आरोग्य दिलं, त्याने आपल्याला समृद्ध केलं, त्याने आपल्याला शांतीने भरलं, त्याने आपल्याला आनंदाने भरलं. हालेलुया. हे सर्व आशीर्वाद जे परमेश्वराने आपल्याला दिलेले, तो प्रत्येक आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी प्रियांनो एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे देवाचं वचन. आमेन. हालेलुया. प्रियांनो, जसं आपण या देवाच्या वचनावर रात्र आणि दिवस मनन करतो, हे वचन आपल्या आत्मिक माणसाला, आपल्या आत्म्याला बलवान करतं. हालेलुया. हालेलुया.
आणि प्रियांनो, ज्यावेळेस आपला आत्मा बलवान होतो, हालेलुया, आणि मग आपण देवाचं वचन बोलतो, प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये रोज अद्भुत चिन्ह आणि चमत्कार घडायला लागतात. हालेलुया, हालेलुया. तर खरोखर प्रभू खूप महान आहे. आपण मागच्या हप्त्यामध्ये प्रियांनो आपण पाहिलं, हालेलुया, देवाचं वचन काय? आत्म्याची तलवार. देवाचं वचन काय? आत्म्याची तलवार. हालेलुया. आता आपण एक वचन वाचूया. आपण यशाया याचा 55 अध्याय आणि आपण 8 पासून ते 13 पर्यंत वचन वाचूया. 8 पासून 13. 8 पासून 13. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. पहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाही. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरता मी ते पाठविले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. हालेलुया. प्रियानी, तर बायबल सांगतं, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीवर उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. हालेलुया. तर प्रियांनो, परमेश्वराचे जे मार्ग आणि परमेश्वराच्या ज्या कल्पना, जे सर्व आपण विचार करतो, जे सर्व आपले मार्ग आहेत प्रियांनो, आपल्या कल्पनापेक्षा आपल्या मार्गापेक्षा खूप उंच आहेत. हालेलुया. अनेकदा प्रियांनो आपण असा विचार करतो, मी हे करल, मी ते करल, मी तसं करल, मी असं करल, मी हे होईल आणि मग ते होईल. हालेलुया. आणि होतच नाही. काय आपण खूप प्रयत्न करतो, आपण हे करतो ते करतो ना. एकही गोष्ट, एकही साक्ष सांगतो. हालेलुया. माझा एक मित्र आहे आणि तो खूप त्याचं उच्च शिक्षण झालेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, त्याचं एमटेक झालं होतं, एमटेक बायोटेक्नॉलॉजीमध्ये. आणि एमटेक झाल्यानंतर तो बाहेर देशामध्ये इंग्लंडमध्ये गेला आणि इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी MBA केलं. इतकं सर्व शिक्षण केलं, एमटेक केलं, MBA केलं. आणि प्रियांनो, तो इंग्लंडमध्ये राहत होता. आणि ज्यावेळेस तो इंग्लंडमध्ये राहत होता, त्याला कामच भेटायला. मग तिथं हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये वेटरचं काम करायला. एमटेक करून, विचार करा, MBA करून शेवटी त्याचा विजा संपला, त्याला इंग्लंड सोडावं लागलं आणि तो भारत देशामध्ये आला. आणि इथं भारत देशात पण त्याला काम भेटाना. हालेलुया. तो चेन्नईमध्ये असतो. आणि मग प्रियांनो, तो माझ्याकडं आला आणि पास्टर विक्टर आणि मी आणि तो माझा मित्र सुरेश, त्याचं नाव आहे सुरेश. आणि तो बोला, पास्टर, ऍक्च्युली तो माझा मित्रच आहे, अभिजित, माझ्यासाठी प्रार्थना कर. हालेलुया. आणि आम्ही तिघ जण बसलो. ते बोललो, परमेश्वर तुला 100% जॉब देणार आहे. हालेलुया. आणि आम्ही प्रार्थना केली. मी अन्य भाषेमध्ये बोललो आणि पवित्र आत्म्याने मला सांगितलं की बँगलोर मध्ये त्याला काम भेटणार. बँगलोर मध्ये. हालेलुया. आणि पवित्र आत्म्याचा जो शब्द आता मी तुम्हाला सांगतोय ना, की आपल्याला काय पाहिजे? आत्म्याची तलवार. रेमा शब्द ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होतो,
ना तुम्ही वर्षानुवर्ष थकलेले असाल काम करून आणि शोधून, पण जर एक शब्द, एक रेमा शब्द तुम्हाला देवाच्या आत्म्याच्या द्वारे मिळाला, हालेलुया, तो एक शब्द परिस्थिती लगेच बदलून टाकतो, लगेच. जसं पवित्र आत्म्याने मला सांगितलं, मी बोललो बँगलोर मधून ना तुला कॉल येणार आहे, आता काय चिंता करू नको, तुझं काम झालं, हालेलुया. आणि प्रियांनो, त्याला एक मायलन नावाची कंपनी आहे बँगलोर मध्ये, मल्टीनॅशनल कंपनी. आणि त्या मायलन कंपनी मधून माझ्या मित्राला फोन आला की तुझ पहिलं इंटरव्ह्यू साठी कॉल आला. मग त्याने इंटरव्ह्यू दिली आणि इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्याचं सिलेक्शन झालं आणि त्याला बँगलोर मध्ये जसं पवित्र आत्म्याने सांगितलं होतं तशी त्याला नोकरी मिळाली. हालेलुया, हालेलुया. आपल्याला काय पाहिजे? आत्म्याची, आपल्याला देवाचं वचन आहे ना, पवित्र आत्म्याचा शब्द ज्याचा आपल्याला प्राप्त होतो, लगेच आपल्या जीवनामध्ये कार्य होतं. आणि आज चव्हाण कुटुंबाने पण त्यांची साक्ष दिली. हालेलुया. प्रभूने या परिवारामध्ये देखील अद्भुत कार्य केलं. आणि ब्रदर अनेक दिवसांपासून शेत घेण्याचा प्रयत्न करत होते, जवळजवळ 6 महिन्यापासून. आणि प्रियांनो, त्यांना जागा पसंत यायची, पण त्या जागेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम यायचा, है की नाही. आणि अनेकदा त्यांनी पेपरमध्ये जाहीर प्रकटन दिलं, आता पैसे ट्रान्सफर करणार, लगेच समजायचं आता ही पण देवाचीच कृपा आहे. हालेलुया, की देव आपल्याला फसू देत नाही. आमेन. हालेलुया. पण देवाची एक वेळ असते. आमेन. आणि मला असं वाटतं ना, मागच्या रविवारी, हालेलुया, मी जेव्हा सकाळी प्रार्थना करत होतो, देवाने मला दर्शन दिलं आणि देवाने मला शेत दाखवलं, ब्रदरचं शेत. त्यांनी मला काय सांगितलं नाही, हालेलुया, पण मला सकाळीच पवित्र आत्म्याने शेत दाखवलं आणि पवित्र आत्मा मला बोलला, आज त्यांचं काम झालेलं आहे, मी आता त्यांना ते शेत देते. सकाळी मला पवित्र आत्म्याने सांगितलं. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, सकाळी पवित्र आत्मा माझ्या बरोबर बोलला, सर्व चर्च झालं. आणि त्यावेळेस मी गाडीतून चाललोच होतो घरी जाण्यासाठी. ब्रदर मला भेटले ब्रिजवर, हालेलुया, आणि ते प्रेयर करायला आले होते की पास्टर काय शेताचं कामच व्हायना. आणि ज्यावेळेस ते बोलले शेताचं काम व्हायना, मी बोललो झालं. हालेलुया, झालं. आमेन. प्रभूने मला सकाळीच दाखवलं की तुम्हाला ते शेत मिळालं आहे. आमेन. हालेलुया. आणि त्या दिवशी मी त्यांना सांगितलं ना, 15 मला असं वाटतं 15 दिवस, 2 मागच्या रविवारी, आणि 2 दिवसात त्यांना एक इतकं चांगलं शेत मिळालं. हालेलुया, की तिथं भरपूर पाणी आहे आणि जे एकदम चांगलं आहे. हालेलुया. कारण तुम्हाला माहितीये, बायबल सांगतं परमेश्वर त्याच्या लेकरांना उत्तमातलं उत्तम देतो. आपण विचार करतो कसं तरी मला भेटावं, हा एक छोटस काही पण भेटलं तरी चालेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हालेलुया, आपला देव कोण आहे आपण नेहमी विसरून जातो. आणि त्याला ज्यावेळेस तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी मागता ना, त्याला ते आवडत नाही. कारण आपला देव कोण आहे? आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा परमेश्वर. हालेलुया. आणि तुम्ही त्याचे पुत्र आणि कन्या, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हालेलुया. नाही, गोष्ट लक्षात ठेवा, देव तुम्हाला असं तसं आलतू फालतू देणार नाही. देव ज्यावेळेस तुम्हाला देतो तो उत्तमातलं उत्तम देतो. आमेन. हालेलुया. आणि म्हणून इथं काय म्हटलं, कारण आकाश जसे पृथ्वीवरून उंच आहे. हालेलुया. तसं परमेश्वर बोलतो, माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. हालेलुया. आणि तर बायबल सांगतं, पण पाऊस व बर्फ आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवगार केल्या वाचून
पेरणाऱ्यास बीज खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाही. सर्वजण बोला त्याप्रमाणे त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. पुन्हा काय बोला त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून कार्यासाठी मी ते पाठवले. ते गेल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं बायबल सांगते या पृथ्वीवर पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यावर काय होतं. आता बघा, जर तुम्ही सगळीकडे बघितलं, सगळीकडं जे गवत सुकलेलं आहे तुम्हाला दिसत आहे. गवत कसं आहे, सुकलेलं आहे. पण जसा पाऊस पडतो, एक पाऊस पडला काय होतं, हिरवंगार होऊन. आमेन. इनफॅक्ट पाऊस पडतो म्हणूनच आपल्याला भाकरी भेटतात. बरोबर आहे का. जे अन्न आपण खात आहोत, जी भाजी आपण खात आहोत, आणि जे सर्व तुम्ही जे सर्व खाता, हालेलुया, ते सर्व आपल्याला काय मिळत आहे, पाऊस पडत आहे. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं त्या पावसासारखं तो पाऊस जसा पृथ्वीला भिजवून हिरवगार करतो, सफळ करतो, तसं देवाचं वचन आहे. आमेन. हे वचन तुम्हाला सफळ करणार आहे. हे वचन तुम्हाला हिरवगार करणार आहे. हे वचन तुम्हाला यशस्वी करणार आहे. हे वचन तुम्हाला आरोग्याने भरणार आहे. हालेलुया. आणि म्हणून इथं बायबल सांगते त्याप्रमाणे, कसं, पावसाप्रमाणे, बर्फाप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. सर बोला, ती माझी इच्छा पूर्ण केल्यापासून बजा कार्यासाठी मी ते पाठवले. पुन्हा बोलायच्या कार्यासाठी मी ते पाठवले. तर देवाने वचन कशासाठी पाठवले, कार्य होण्यासाठी. हालेलुया. या देवाचं वचन येतं, हालेलुया, कार्य. मी सांगितलं माझ्या मित्राचं, इतका तो परेशान, इतका तो हैराण झाला होता, वर त्याच्या डोक्यावर खूप कर्ज होतं. कारण एज्युकेशन लोन घेऊन बाहेर देशामध्ये गेला शिकायला, आणि भेटलं काय, वेटरचं काम. पण प्रियांनो, जसं देवाचं वचन येतं, देव आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. काय करतो परमेश्वर, तर देवाचं वचन काय करतं, कार्य करतं. देवाचं वचन प्रियांनो, मग ते कोणतंही कार्य असू द्या. आता कदाचित तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये आरोग्य पाहिजे, पण ते आरोग्य कोण देणार आहे. आपण वाचूया, जर आपण स्तोत्र संहिता 107, स्तोत्र संहिता 107, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तोत्र संहिता 107 आणि या प्रियांनो, आपण इथे एक वचन वाचूया. हालेलुया. ओके, 20 वचन, 19 आणि 20 वचन वाचा. ते संकट समयी परमेश्वराचा धावा करतात आणि तो त्यांना क्लेशातून मुक्त करतो. तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतो तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो. सर्व तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो. हालेलुया. तर प्रियांनो, परमेश्वर काय करतो, त्याचं वचन आपल्याकडे पाठवतो, आणि ते वचन ज्यावेळेस आपण आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारतो, ते वचन ज्यावेळेस आपण कबूल करत राहतो, बोलत राहतो, ते वचन काय करतं, कार्य करतं.
वचन होईल. पण त्याच रीतीने प्रियानो, तुमच्या आणि माझ्या मुखातून ज्यावेळेस देवाचं वचन निघतं, आपण जेव्हा बोलतो प्रभू येशू धन्यवाद, तुला बसलेल्या फटक्याने मला रोग्य मिळाला, येस, तुला बसलेल्या माराने मी निरोगी आहे. हालेलुया. हालेलुया. काय होतं, ते वचन आपल्या शरीरामध्ये औषधाचं काम करतं. हालेलुया. आणि प्रियानो, आपल्या शरीरात मधले सर्व विकार, सर्व वेदना नष्ट होऊन जातात. आमेन. हालेलुया. खरोखर मी प्रभूला खूप धन्यवाद देतो. माझ्या जीवनामध्ये देखील खूप अद्भुत कार्य प्रभूने केलं त्याच्या वचनाच्या द्वारे. आमेन. हालेलुया. प्रियानो, ज्यावेळेस आपण देवाचं वचन कबूल करत राहतो, काय होतं माहितीये का, आपल्या शरीरामध्ये आरोग्य येतं. काही दिवसांपासून माझे पाय खूप दुखत होते आणि इवन मला ते जे सॉक्स आहेत ना, ते व्हेरिकोज वेन्स जे बोलतात, तसा त्रास मला व्हायला लागला. हालेलुया. तर मी ते एक्सेप्ट नाही केलं. हालेलुया. मी बोललो नाही प्रभू येशू, माझं शरीर तुझं मंदिर आहे. हालेलुया. आणि तुला बसलेल्या माराने, तुला बसलेल्या फटक्याच्या द्वारे मी निरोगी आहे. हालेलुया. आणि सकाळी, दुपारी, संध्याकाळी रोज मी ते वचन कबूल करत राहिलो, बोलत राहिलो. आणि आज प्रियांनो, तुम्हाला माहितीये, आता मी कोणतेच सॉक्स नाही घातलेले. हालेलुया. का? देवाचं वचन आपल्यामध्ये. हालेलुया. आपण ते विश्वासाने बोलतो आणि विश्वास ठेवतो, ते वचन आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करतं. हालेलुया. का प्रभू येशूने ऑलरेडी ती किंमत भरलेली आहे. येशूने ऑलरेडी काय केलेली आहे? किंमत भरली आहे. बायबल सांगते त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. विश्वास ठेवा आणि कबूल करा. आणि मी तुम्हाला सांगितलं माग आपला हा संदेश की तुम्ही जे बोलणार आहे ते तुम्ही बनणार आहे. कारण बायबल सांगते आपले शब्द कसे बी प्रमाणे. आपले शब्द कसे बी प्रमाणे. तुम्ही जे बोलणार आहे ते होणार आहे. तुम्ही जर बोलत राहिला मी निरोगी आहे प्रभू येशू धन्यवाद, माझ्या शरीराला तू पूर्णपणे, माझ्या शरीराचा प्रत्येक भाग पूर्णपणे निरोगी आहे. येशू तुझं रक्त माझ्या शरीरावर आहे. हालेलुया. माझ्या शरीराची प्रत्येक मांसपेशीमध्ये पवित्र आत्मा कार्य करत आहे ना. बायबल काय सांगतं, तुमचं शरीर कोण आहे? पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. हालेलुया. मग पवित्र आत्मा आपल्या शरीरामध्ये, येशूचं रक्त आपल्या शरीरावर आहे. हालेलुया. आजार का स्वीकार करायचा? आता हा पॉइंट महत्वाचा आहे. तुम्ही करणार का? स्वीकार करणार का? अनेक झालं झालं बापा, हात पाय लगेच गळाले, थोडस काय झालं. पण याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, इथंच आपला जो आत्मिक माणूस किती बलवान आहे हे महत्वाचं. हालेलुया. जर तुमचा आत्मा बलवान नाहीये, तुमचे हात पाय लगेच ढिल्ले पडून जातात. संकट बघितल्यावर, प्रॉब्लेम बघितल्यावर, आजार बघितल्यावर, कॅन्सर बघितल्यावर, झालं आता झालं डॉक्टरने सांगितलं मी मरणार आहे. हालेलुया. ज्याचा आत्मा बलवान नाही, जो देवाच्या वचनाने भरलेला नाहीये, तो लगेच गिव्ह अप करतो. लगेच गिव्ह अप म्हणजे माहिती, निराश होऊन जातो. संपलं, काय नाही होऊ शकत आता. सर्व लोक परत काय बोलत आहे, सर्व लोक, आणि ह्याच्याकडे खूप कान असतात. हा काय बोलतो, तो काय बोलतो, आणि देव काय बोलतोय ह्याच्याकडे लक्ष नसतं. हालेलुया. जे आत्म्यामध्ये कमकुवत होते ना, देवाच्या वचनाने भरलेले नाहीयेत, लगेच निराश होऊन जातात. लगेच संपला. आणि निगेटिव्ह गोष्टी बोलायला खूप तरबेज असतात असे लोक जे आत्म्यामध्ये बलवान नाहीयेत, ज्याचा आत्मा देवाच्या वचनाने भरलेला नाहीये. असं त्यांचं तोंड सोडून जात. चांगल्या नाही गोष्टी बोलणार, वाईट गोष्टी स्वतःविषयीच. हालेलुया.
पण ते देवाच्या वचनाने भरलेले, देवाच्या पवित्र आत्म्याने भरलेले आहेत. हालेलुया. बायबल सांगते देवाने आपल्याला भीतीचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला. आमेन. बायबल सांगतं की माझ्यामध्ये ना जो विश्वासाचा आत्मा आहे, आपल्यामध्ये काय आहे? ज्याच्यामध्ये विश्वासाचा पवित्र आत्मा आहे, तो अशा व्यर्थ आणि नकारार्थी शब्द बोलत नाही. ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, आपण बघितलं ते ऑलरेडी 2 कोरिंथमध्ये आपण बघितलं नाही ते वचन. माझ्यामध्ये विश्वास आहे म्हणून मी बोललो. काय बोललो? विश्वासाचे शब्द. काय बोललो मी? की मी निरोगी आहे. हालेलुया. मी विश्वासाने बोललो, मी विजयी झालो. हे कर्ज मला काय, आता तुम्हाला माहिती आहे, अनेकदा तुम्ही बघत असाल लोक ज्यांच्यावर कर्ज होतं ते आत्महत्या करतात. कालच मी ऐकलं एक न्यूज, कर्ज झालं, आत्महत्या केली त्या माणसाने. का? आत्मा कमकुवत आहे. जस्ट काही दिवसांपूर्वी तर भावसिंगपुरामध्ये एक मोठा बॉडी बिल्डर होता. काय होता? बॉडी बिल्डर होता, पैलवान होता. तर तुम्हाला माहिती त्याने काय केली? आत्महत्या. फाशी घेतली, आत्महत्या केली. फक्त बॉडी कमवून फायदा नाही, काय कमवलं पाहिजे? आत्मिक शक्ती, देवाचं सामर्थ्य आपल्यामध्ये पाहिजे. आमेन. हालेलुया. तुम्हाला माहिती प्रियांनो, अनेक लोक आत्मिक रीतीने कमकुवत आणि दुर्बळ असल्यामुळे त्यांना काय होतं? टेन्शन येतं, लगेच चिंता करायला लागतात. रात्रभर झोप येत नाही, रात्रभर झोप येत नाही. का? कारण चिंता चालू आहे ना. चिंता चालू असल्यावर झोप येणार आहे का? तुमचं शरीर तर तुम्ही टेकवता, पण मन चालूच, गुंग 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 गुंग, काही 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 काही. मन काय बोलतं? फक्त आता कसं, आता कसं, आता उद्या सकाळी तो येईल. हालेलुया. आणि प्रियांनो, अशा रीतीने काय होतं माहिती? त्यावेळेस आपलं आत्मा हा देवाच्या वचनामध्ये कमी भरलेला आहे. फक्त चर्च मध्ये येतात, घरी जातात. तर घरी गेल्यानंतर आपण वचन वाचणार नाही, घरी गेल्यानंतर देवाचं वचन कबूल करणार नाही. आपण रोज देवाचं वचन वाचायचंय, आपण रोज देवाचं वचन कबूल करायचंय. बायबलमध्ये म्हटलं, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखामधून कदापि ढळू नये. या वचनावर तू दिवस आणि रात्र मनन कर. हालेलुया. मला इतकी सवय झाली देवाच्या वचनाची ना, आम्ही सकाळी ज्यावेळेस नाश्ता करतो आम्ही वचन लावलेलंच असतं ना. ते कन्फ्युजन चालू असतात ना. ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, मी विजयी आहे, येशू तुला बसलेल्या माराने तुम्हाला निरोगी केलेला आहे, तुम्हाला आशीर्वाद आहे. जवळजवळ म्हणजे कमीत कमी 1 ते 1 घंटा आम्ही ते वचन ऐकतच राहतो. हालेलुया. नंतर आमचं बायबल रीडिंग वेगळं, हालेलुया, प्रार्थना वेगळी. आता देवाने आपल्याला अनेक गोष्टी दिल्या. हा जो मोबाईल आहे याचा चांगला उपयोग करा. त्याच्यामध्ये वचन लावा, ऐका, जाऊ द्या तुमच्या आत्म्यामध्ये. हालेलुया. ज्याचे वचन आपल्या आत्म्यामध्ये जातं, बायबल काय सांगतं? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर त्याच्या. हालेलुया. खरोखर मग आपण एक विजयी जीवन, देवाचं वचन आपल्याला विजयी करतं. देवाचं वचन आपल्याला काय करतं? विजयी करतं. पण पहिलं, जसं मी तुम्हाला मागं सांगितलं, चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून. चांगलं भांडार, तुमचं अंतःकरण हे देवाच्या वचनाचं भांडार बनलं पाहिजे. तुमचं अंतःकरण काय बनायला पाहिजे? देवाच्या वचनाचं भांडार बनायला पाहिजे. आमेन. आणि बायबल सांगतं, ज्यावेळेस आपलं अंतःकरण देवाच्या वचनाने भरून जातं, मग काय होतं? बायबल सांगतं, ज्या अंतःकरणामध्ये भरून गेले ते मुखावाटे. जर वचनाने तुम्ही भरला तर वचनच येईल. भले डॉक्टर तुम्हाला कॅन्सर झाला, शेवटची स्टेज आहे,
जो देवाच्या वचनाने भरलेला आहे तो काय बोलतो? मी या रिपोर्टला रिजेक्ट करतो आणि मी येशूचा रिपोर्ट जाहीर करतो. मी जाहीर करतो की येशूने माझे सर्व विकार घेतले, येशूने माझे सर्व आजार त्या क्रूस खांबावर वाहून नेले. हालेलुया, हालेलुया. तो कॅन्सर माझ्या शरीरामध्ये राहू शकत नाही. आमेन. आम्ही प्रभूला धन्यवाद देतो ना, आपले चर्चचे लोक शिकत आहेत. हालेलुया. हिवाळे आंटींनी पण साक्ष दिली. डॉक्टर बोलत होते तुमच्या शरीरामध्ये गाठी आहे, असं आहे. आणि मला आंटींनी सांगितलं त्यांचे पती आणि मुलगा खूप रडायला लागले. तर आंटी अजिबात रडल्या नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस आपण देवाच्या वचनाने भरतो, हालेलुया, आपल्याला माहिती आहे ही कोणतीच गोष्ट माझ्यावर लागू नाही. आमेन. आणि खरोखर देवाने त्यांना निरोगी केलेलं आहे, त्या ऑलरेडी निरोगी झालेल्या आहेत आता. आमेन, आमेन. तर प्रियांनो, खरोखर म्हणून आपल्याला काय करायचंय? देवाचं वचन. आपण अनेक गोष्टींनी आपलं मन भरतो. हे सिरियल बघ, हा पिक्चर बघ, हे बघ, ते बघ. ते सर्व सोडून जर तुम्ही देवाच्या वचनाने स्वतःला भरलं तर तुम्ही किती बलवान व्हाल. आमेन. हालेलुया, हालेलुया. आणि मग प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही भरता स्वतःला, मग काय होतं माहितीये? चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो. हालेलुया. मग रेमा निघायला. पहिलं काय होतं? आपण फक्त लोगोस. आता ह्या पूर्ण बायबलला काय बोलतात? लोगोस. हे पूर्ण आपण भरलं आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये. पण ज्यावेळेस संकट समस्या येतील, आपल्या आतून काय होतं? आपल्या आतून देवाचा शब्द, स्वर्गाचा शब्द, ज्याला रेमा बोलतात, ज्याला आत्म्याची तलवार बोलतात. प्रियांनो, ती आत्म्याची तलवार, देवाचा आत्मा आपल्या मुखातून बोलायला लागतो. ज्यावेळेस तुम्ही ते शब्द बोलता, हालेलुया, काय होतं? अद्भुत कार्य. आमेन. त्या तलवारीने आजार नष्ट होऊन जातात, त्या तलवारीने गरिबी नष्ट होऊन जाते, त्या तलवारीने भांडण नष्ट होऊन जातात, त्या तलवारीने शाप नष्ट होऊन जातात. हालेलुया. पण तुम्हाला आणि मला काय करायचंय? पहिली गोष्ट, देवाच्या वचनाने भरा. हालेलुया. आणि मग प्रियांनो, काय होणार आहे? ते वचन पवित्र आत्मा बाहेर काढणार आहे. आमेन. तर आता आपण पुढे जाऊया. हालेलुया. हे वर्ष तुमच्या जीवनासाठी अद्भुत वर्ष असणार. आमेन. हालेलुया. तुम्ही चांगल्या गोष्टी बाहेर काढणार. आमेन. देव स्वर्गातून नाही बाहेर काढत, तुम्हाला आणि मला त्या बाहेर काढावं लागतं. बाहेर काढण्यासाठी पहिले तुम्हाला स्वतःला वचनाने भरावं लागल. आमेन. आणि भरल्यानंतर मग आपण काढणार आहोत त्या गोष्टी बाहेर. आमेन. कसं काढणार? आता आपण पुढे जाऊया. हालेलुया. तर प्रियांनो, आज आपण अजून एक वचन वाचूया. हालेलुया. याच आपण इयोबाचं पुस्तक, याचं 33 अध्याय आणि 4 वचन. इयोब 33 आणि 4. देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे. सर्वजण बोला, आत्म्याची तलवार. आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन, म्हणजे देवाचं वचन. हालेलुया. तर प्रियांनो, इथे बायबल सांगतं, सर्वजण माझ्या मागे बोला, देवाच्या आत्म्याने, देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे. मला निर्माण केले आहे. तुम्हाला कोणी बनवलं? देवाच्या आत्म्याने. कोणी बनवलं तुम्हाला? अनेक लोकांना समजत नाही, माहिती पण नाही. तर तुम्हाला आणि मला प्रियांनो देवाच्या आत्म्याने बनवलं. कुणी बनवलं तुम्हाला आणि मला? हालेलुया.
पण इतकंच नव्हे, तर बायबल सांगतं सर्व सामर्थ्याच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे. आता तुम्हाला माहिती, ज्या वेळेस ना तुम्ही तुमच्या आईच्या गर्भामध्ये होता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आईच्या गर्भामध्ये होता, बायबल सांगतं देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला बनवत होता. जे डोळे, जे कान, जे हृदय, जे ब्रेन, हात, पाय कोण बनवत होतं? पवित्र आत्मा बनवत होता. आपण पाहूया एक वचन. आपण जर स्तोत्र संहिता 139 स्तोत्र संहिता 139 आणि यावेळेस प्रियांनो 139 ना, आपण 139 आणि आपण 13 पासून ते आपण 16 पर्यंत वचन वाचा. 13 पासून. तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस. इथं दावीद राजा काय म्हणते? तूच माझे अंतर्याम, म्हणजे आपला आत्मा. तर तुम्ही आणि मी कोण आहे? आत्मा. सर्वात पहिल्यांदा आपण कोण आहे? आत्मा. तुम्ही आत्मा आहात. बायबल सांगतं देवाने तुमचं काय बनवलं? पहिलं आत्मा. पुढं तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे. म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. जोरात टाळ्या वाजवून आता प्रभू येशूला धन्यवाद. हालेलुया. 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 इथं बायबल सांगते प्रियांनो की तू माझा आत्मा अंतर्याम निर्माण केलंस आणि माझ्या आईच्या उदरामध्ये माझी घडण केलीस. माझे डोळे, माझे हात, माझे पाय, माझे कान, माझं हृदय. इथं बायबल सांगतं की गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. हालेलुया. तुम्हाला माहितीये आता सोनोग्राफी करतात ना आता. हालेलुया. पण देवाची सोनोग्राफी स्वर्गातून ऑलरेडी चालू होती देवपित्याची, पण पवित्र आत्मा तुम्हाला निर्माण करत होता. हालेलुया. आपला कोण आहे? देवपिता, देवपुत्र आणि देव पवित्र आत्मा. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला बनवत होता. कारण इथं बायबल सांगतं, आपण इथं वाचलं ना की देवाच्या आत्म्याने मला निर्माण केली आहे. हालेलुया. हालेलुया. तर प्रियानो तुम्हाला आणि मला कोणी निर्माण केलं? हालेलुया. आणि मग इथं बायबल सांगतं प्रियानो मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले. हालेलुया. तर देवाने आपल्याला बघितलं आणि बायबल सांगतं माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले आहेत. आमेन. तर देवाने आपला प्रत्येक दिवस त्याच्या पुस्तकामध्ये काय केलेला आहे? लिहून ठेवलेला आहे. हालेलुया. हालेलुया. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, देवाने तुम्हाला असंच साधारण असंच जीवन जगण्यासाठी निर्माण केलेलं नाही. देवाने तुमच्यासाठी खूप चांगलं जीवन, खूप अद्भुत जीवन, चमत्काराने भरलेलं जीवन, आशीर्वादाने भरलेलं जीवन देवाने तुमच्यासाठी दिलेलं आहे. आणि येशू बोलला मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन. असं साधं जीवन नाही, विपुलपणाचं जीवन. जो बोला विपुलपणाचं जीवन. विपुलपणाचं जीवन. हालेलुया. विपुलपणाचं जीवन देण्यासाठी येशूने तुम्हाला आणि मला या जगामध्ये ठेवले. आमेन. ओके. तर प्रिय इथं आपण पाहतो ना की बायबल सांगत आहे देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे
आणि सर्व समर्थाच्या श्वासाने, बोला श्वासाने, श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे. मला जीवन प्राप्त झाले. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, एक आईच्या उदरामध्ये एका बाळाची घडण होती. ओके, ते बाळ ना आपण पाहतो लहानचं मोठं 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 होतं. ओके, आणि मग 9 महिने आणि 9 दिवसाचं झाल्यानंतर हालेलुया आपण पाहतो की जी डिलिव्हरीची वेळ येते आणि मग ते बाळ त्या आईच्या शरीरातून बाहेर येतं. पण आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, आज पण डॉक्टर लोकांना माहिती नाही, ज्यावेळेस हे बाळ एका आईच्या उदरातून बाहेर येतं ते श्वास कसं घ्यायला लागतं. जोपर्यंत पोटामध्ये होतं काय होतं ते त्याच्या आईशी कनेक्टेड होतं. जी नाळ असते नाही का, ते कनेक्टेड होतं. सर्व खाणं पिणं सर्व कुठून भेटत होतं, अम्बिलिकल कॉर्ड, आईपासून. आई जे खाती ते सर्व बाळामध्ये जात होतं. हालेलुया. तर प्रियांनो, ज्या क्षणी ते बाळ त्या आईपासून वेगळं झालं ते श्वास कसं घ्यायला लागलं. आजपर्यंत डॉक्टरला हे माहिती नाही, पण तुम्हाला नाही मला माहिती आहे, कारण इथं बायबल सांगतं सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झालं. हालेलुया. देव आपल्यामध्ये फुकला. अरे तुम्हाला माहिती आहे, ज्या देवाने आदामला बनवलं, कसं बनवलं, कसं बनवलं आदामाला देवाने, मातीपासून. आपल्या प्रतिमेप्रमाणे. पण कशाने बनवलं, मातीने बनवलं आदामाला. हालेलुया. त्याला घडवलं आणि घडवल्यानंतर देवाने काय केलं, श्वास फुंकला. आणि बायबल काय सांगतं, मनुष्य जीवधारी प्राणी झाला. मनुष्य हा जीवधारी प्राणी झाला. माणसामध्ये जीवन आलं. पहिला तो मातीचा पुतळा होता, फक्त एक स्टॅच्यू होता. पण जसं ते फुकलं काय झालं, जीवधारी प्राणी. त्याच्या शरीरामध्ये रक्त व्हायला. हालेलुया. त्याचा हार्ट फक्त पहिलं मातीचं होतं. हालेलुया. धक 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 करायला लागलं. हालेलुया. त्याचा ब्रेन चालायला लागला. कसं, परमेश्वराचा श्वास, परमेश्वर फुकला आणि त्याचं शरीर जीव आला त्याच्यावर. येस. आमेन. हालेलुया. आणि बायबल तेच सांगतं, तुम्ही आणि मी पण ज्या वेळेस जन्मलो, आपण आपल्या आईच्या गर्भातून बाहेर आलो, त्यावेळेस काय झालं, इथं बायबल सांगतं सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे. हालेलुया. तर आपलं शरीर कुणी बनवलं, कुणी बनवलं, पवित्र आत्म्याने बनवलं. हालेलुया. आपल्याला श्वास कसा मिळाला, आमेन. हालेलुया. तर आता मोठा प्रश्न हा, आता तुम्ही मोठे झाले, आता तुम्ही तुमच्या आईच्या उदरामध्ये नाहीये. हालेलुया. आता तुम्ही डिफरंट आहे, वेगळे. हालेलुया. आता तुम्ही मोठे झाले. आता मोठ्या झाल्यावर जर तुमच्या हृदयामध्ये प्रॉब्लेम झाला तर तो फुकू शकतो का पुन्हा, पवित्र आत्मा पुन्हा तुम्हाला स्पर्श करून तुम्हाला नीट करू शकतो का नाही, हा का नाही. हालेलुया. आता हे समजणं खूप गरजेचं आहे. येस. अनेक लोकांना असं वाटतं पवित्र आत्मा कशासाठी, हलण्यासाठी. कशासाठी, अरे बाबा भाऊ, जेव्हा तू तुझ्या आईच्या उदरामध्ये होता त्या पवित्र आत्म्याने तुला बनवले. येस. आता पण ज्या देवाचं सामर्थ्य तुझ्यावर उतरून येतं. हालेलुया. मला तर काय लाज बीज काय वाटत नाही बाबा हालायला. माझ्या येशूने इतकं मोठं रक्त सांडवले पवित्र आत्मा मला मिळावा म्हणून. हालेलुया. काही पण मी करायला तयार आहे, पण मला पवित्र आत्मा पाहिजे. काही लोकांना अन्य भाषा बोलायला पण लाज वाटते. मला नाही माहिती का, अरे काय लाजायचंय,
तो देवाचा आत्मा तुम्हाला जीवन देते. हालेलुया. तुझं शरीर नीट करणार आहे. नाही तर जा मग डॉक्टर कडे आणि घालवा पैसे. हालेलुया. पण प्रियांनो, इथं बायबल सांगतं की तू काय केलं? देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आणि सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन, सर्व बोला, जीवन प्राप्त झाले आहे. हालेलुया. आपल्याला जीवन कसं प्राप्त झालं? जीवन कसं प्राप्त झालं? पवित्र आत्म्याने. म्हणून पवित्र आत्म्याचं नाव काय? जीवनाचा आत्मा. जीवनाचा आत्मा. Yes. पवित्र आत्म्याचं नावच आहे जीवनाचा. येस. पवित्र आत्मा तुम्हाला जीवन देतो. पवित्र आत्मा मला जीवन देतो. आमेन. हालेलुया. पण इतकंच नाही की पवित्र आत्म्याने तुम्हाला आणि मला बनवलं. हे सर्व जग, हे सर्व झाड, हे सर्व प्राणी कोणी बनवले? मी तुम्हाला वचन दाखवतो. स्तोत्र संहिता 104 आणि आपण 30 आणि 31 वचन वाचूया. स्तोत्र संहिता 104 30 आणि 31 वचन. तू आपला आत्मा पाठवतोस तेव्हा ते उत्पन्न होतात व तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करतोस. परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो. परमेश्वराला आपल्या कृतीपासून आनंद होवो. हालेलुया. हालेलुया. इथं बायबल सांगतं प्रियांनो, तू आपला आत्मा, तू आपला पवित्र आत्मा पाठवतोस तेव्हा ते उत्पन्न होतात आणि तू पृथ्वीचा पृष्ठभाग, म्हणजे पृथ्वी ही दिसती ना तुम्हाला, आता ही पृथ्वी दिसती का तुम्हाला? कशी सुकलेली दिसतीये मला. दिसतीये ना, पिवळी, पाणी नाहीये ना. हालेलुया. सर्व कसं आहे? सुकलेलं आहे, ड्राय. पण इथे बायबल सांगतं प्रियांनो की परमेश्वर काय करतो? तो आपला आत्मा पाठवतोस तेव्हा ते उत्पन्न होतात व तो पृथ्वीचा पृष्ठभाग, पृथ्वी जी सर्व येल्लो आणि पिवळी पडलेली आहे, सुकलेली आहे, पण बायबल सांगतं परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे पृथ्वीला नवीन करतो. हालेलुया. हे सर्व पिवळं दिसत आहे, तुम्हाला माहिती आहे, हे सर्व हिरवंगार होणार आहे कधी? पाऊस पडल्यावर. हालेलुया. ओके, पाऊस पडला, मला माहिती पाऊस पडला. हालेलुया. पण तरी पण ही सर्व प्रक्रिया कोण करत आहे आतमध्ये? पाणी पडलं, ठीक आहे, हालेलुया, म्हणजे पिवळं आहे ते हिरवं कसं झालं? अनेक प्रक्रिया आहे ना त्याच्यामध्ये. आता शेतकरी काय करतो? बी घेतो, जमिनीत पेरतो. एक बी घेतो, जमिनीमध्ये पेरतो, पाणी टाकतो, खत टाकतो, मग तो जमिनीमध्ये आतमध्ये घुसून मग त्याला बाहेर ओढतो का? ये वर ये, चल चल वर ये, दाण्या वर ये, आणि 30 बन, आता एक राहू नकोस, तू 30 झाला पाहिजे. शेतकरी घुसतो का? नाही. मग कोण घुसतं आतमध्ये? देवाचा आत्मा. कोण घुसतं जमिनीमध्ये? कोण घुसतं? आपल्याला माहिती नाही, पण देवाच्या वचनामध्ये सर्व लिहिलेले आहे. हालेलुया. हालेलुया. त्या जमिनीमध्ये प्रियांनो पवित्र आत्मा जातो आणि तो पवित्र आत्मा, हालेलुया, त्या जमिनीला हिरवंगार होणार. एक बी लावली होती, एका बीचे 30 पट, 60 पट, 100 पट होतं. कोणी केल्या? पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याने केलं. ते बायबल सांगतं प्रियांनो की पवित्र आत्मा हा काय करतो? पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करतो. आमेन. हालेलुया.
हालेलुया. मग आता ही खूप महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, हालेलुया, की जो पवित्र आत्मा त्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं, त्याने तुम्हाला आणि मला श्वास दिला, तो पवित्र आत्माच या पृथ्वीला सर्व हिरवगार करते. हालेलुया. तर आता एक समजण्याची गोष्ट आहे, एक लॉजिकल थिंकिंगची गोष्ट आहे ना. आता तुमचं जीवन कदाचित संकटामध्ये, समस्येमध्ये, हालेलुया, तुमचं जीवन ना असं पिवळं झाले, हिरवगार नाही, कसं झाले, पिवळं भंगार झाले. कसं झाले जीवन, भंगार झाले, भंगारासारखं नाही का. हालेलुया. पण त्या भंगाराला कोण चांगलं करणार, देवाचा आत्मा. हालेलुया. आपलं जीवन जे भंगार झाले, जे आता विकायचे आपल्याला आता, हालेलुया, त्याला कोण बदलणार आहे, कोण बदलणार आहे, कोण बदलणार आहे. ओके, आपण बघूया देवाच्या वचनामध्ये. हालेलुया. आपण यशाया याचा 60 अध्याय, यशायाचं पुस्तक याचा 60 यशाया याचा 61 अध्याय. आणि यावेळेस आपण 1 पासून ते आपण 3 पर्यंत वचन वाचू. 1 पासून ते 3 पर्यंत. प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदय जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता व बंदिवानांना बंधमोचन विधित करावे. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विधित करावा. सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे. सियोनेतील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे. त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे. खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष, परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठविले आहे. हालेलुया. हालेलुया. इथं येशू ख्रिस्त बोलत आहे, म्हणून त्याने म्हणजे देव पित्याने मला पाठवलं आहे. सर्वात पहिलं वचन येशूनी ज्यावेळेस तो चर्च मध्ये गेला, सर्वात पहिल्यांदा येशू कुठे गेला, चर्च मध्ये गेला वचन सांगायला. कोणतं वचन येशू बोलला, हे वचन यशाया 61. बायबल सांगते त्यांनी यशायाचा ग्रंथ घेतला आणि त्यांनी 61 अध्याय काढला आणि येशू ख्रिस्ताने सर्वात पहिल्यांदा हे वचन वाचलं. काय वचन वाचलं, परमेश्वराचा आत्मा. सर्वात पहिला शब्द येशूच्या मुखातून काय निघाला, प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. हालेलुया. काय झालं, येशूवर कोण आलं, पवित्र आत्मा आला. आमेन. येशूचा जन्म पण तुम्हाला माहिती आहे पवित्र आत्म्याने झाला. तसं पाहायला गेलं तुमचा आणि माझा जन्म पण पवित्र आत्म्याने झालेला. आपण आता वाचलं, पवित्र आत्म्याने आपल्याला काय केलंय, निर्माण केलं आहे. हालेलुया. आहे की नाही. मग इथं बायबल सांगते येशू ख्रिस्त बोलला, प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. आणि मग का आला तर इथं बायबल सांगतं, जे गरीब आहेत त्यांना शुभ वृत्तमान सांगण्यासाठी. दीन म्हणजे कोण, गरीब. बरं, गरिबांना चांगली गोष्ट काय सांगणार, गरिबांना जर तुम्हाला एक शुभ वर्तमान सांगायचं, गरिबांना तुम्हाला काय सांगायचंय, शुभवृत्तमान, चांगली बातमी सांगायची, तर गरिबाला तुम्ही काय सांगणार,
तुम्ही गरीब नाही, तुम्ही धनवान आहे. हालेलुया. येशू तुमच्यासाठी धनवान तर आहे. मित्रांनो, येशू ख्रिस्ताने गरिबांना काय केलं? धन्यवाद. चांगली बातमी सांगितली. चांगली बातमी काय माहितीये? तुम्हाला गरीब राहण्याची गरज नाही, मी तुम्हाला धनवान करायला आलो. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला भंगाराप्रमाणे जीवन जगण्याची गरज नाही, मी तुम्हाला सोनं करण्यासाठी आलो. हालेलुया. 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 आमेन. आणि मग इथं आपण पाहतो, इथं अनेक गोष्टी लिहिल्या ना. इथं लिहिलं, भगनी हृदयजनांना पट्टी बांधावी, जे धरून नेले त्यांना सैतानाने बंदीवान केले त्यांना मुक्त करावं. आणि मग इथं बायबल सांगतं प्रियांनो, जे सियोनेमध्ये शोकग्रस्त, बोला शोकग्रस्त, शोकग्रस्त ना, ज्यांचं जीवन शोकाने भरलेले, दुःखाने भरलेले, पण येशू ख्रिस्त इथे त्यांना म्हणत आहे, बोला राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे. शिरोभूषण घालावे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती जुन्या काळामध्ये ते काय करायचे, जर त्यांच्या घरामध्ये कोणतं दुःख झालं, कोणाचं मरण झालं, तर ते राख लावायचे, स्वतःला डोक्यावर राख टाकायचे. डोक्यावर राख टाकली म्हणजे तुम्हाला समजेल हा माणूस शोक करत आहे, दुःख करत आहे, कारण त्याच्या घरामध्ये कोणतरी वारलं, मरण पावलेले. हालेलुया. पण इथे येशू ख्रिस्त म्हणत आहे हालेलुया, की जे सियोनेतील जे शोकग्रस्त आहेत, ज्यांच्या डोक्यावर राख आहे, ती राख मी काढणार आहे. आमेन. आणि त्यांना शिरोभूषण, एक राजाच्या डोक्यावर असलेला जो मुकुट आहे ना, तो मुकुट त्यांच्या डोक्यावर मी घालणार. हालेलुया. हालेलुया. आणि मग इथं बायबल सांगतं प्रियांनो, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे. ते डिप्रेशन मध्ये मी बघितलेले अनेक लोक, त्याच्या तोंडावर नेहमी दुःख दुःख, ते शोक करत असतात, डिप्रेस असतात. पण मी अशा अनेक भाऊ आणि बहिणी बघितले, हालेलुया, त्याच्यासाठी प्रार्थना केली. हालेलुया. देवाचा आत्मा त्यांच्यावर उतरून आला आणि त्यांचं सर्व दुःख निघून गेलं. हालेलुया. सायकायट्रिस्ट किंवा जगातल्या लोकांना हे करायला प्रियांनो, हालेलुया, खूप वेळ लागला असता. येस. पण येशूचं सामर्थ्य ज्यावेळेस उतरून येतं, हालेलुया, 2 मिनिटात. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज गॉड. मागच्या वेळेस मला असं वाटतं मी सिस्टर राधाची साक्ष सांगितली होती, आज मी सिस्टर विमलची साक्ष सांगतो. हालेलुया. हालेलुया. प्रिया तुम्हाला माहिती आहे, मी ज्यावेळेस नवीन आलो इथं औरंगाबाद शहरामध्ये, आणि मी कॉर्नरला प्रार्थनेला गेलो, आणि ज्यावेळेस मी प्रार्थनेला गेलो, एका मुलीला पकडून आणलं होतं 2 लोकांनी. ओके. तिच्या डोक्यावर जरा परिणाम झाला होता, कारण तिचं बाळ वारलं होतं, प्रेग्नन्सी मध्ये प्रॉब्लेम झाला होता. आपल्याला ती अशी वेड्यासारखी झाली होती. हालेलुया. तर हे सर्व देवाच्या गौरवासाठी होतं. येस. मग दुसऱ्या वेळेस पुन्हा मी मिल कॉर्नरला गेलो, आणि त्यावेळेस ही बहीण म्हणजे तशीच होती, तिला पकडलं आणि मी येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली. मी ज्यावेळेस प्रार्थना केली ना, आठवतो सिस्टर काय झालं, देवाचं सामर्थ्य या बहिणीवर उतरून आलं, ती खाली पडली. देवाचा आत्मा, अभिषेक तिच्यावर उतरून आला. हालेलुया. आणि दुसऱ्या सेकंडला ती बोलली, मी काय करते इथं, पूर्णपणे नॉर्मल. हालेलुया. हालेलुया. देवाचं सामर्थ्य, देवाचा आत्मा, हालेलुया, काय करतो, सर्व बंधन तोडून. येस. हालेलुया. आणि या नोकर सांगायचं झालं तर या बहिणीची साक्ष तुम्ही स्वतः ऐकू शकता. की डॉक्टर बोलले होते या बहिणीला कधीच बाळ होऊ शकत नाही, तर देवाने या बहिणीला 2 बाळ देऊन आशीर्वादित केले. एक गोष्ट लक्षात ठेवा, हालेलुया, आपला देव महान आहे. आमेन. आणि म्हणून इथं बायबल सांगताना ज्यावेळेस देवाचं सामर्थ्य उतरून येतं त्यावेळेस काय होतं,
सर्व बंधन तुटून जातात. तिथं बायबल सांगते प्रियांनो ना, शोकाच्या ऐवजी ना शोक, जे शोक दुःख होतं, कुणाचं मरण होतं, तसं नाही या बहिणीने अनुभव केलं, तिचं बाळ वारलं, शोक, भयंकर शोक, भयंकर दुःख. एक आईच समजू शकते, आपण नाही समजू शकत. हालेलुया. आता शोकामुळे काय होतं, अनेक लोकांचं संतुलन बिघडून जातं. ज्यास देवाचं सामर्थ्य, देवाचा आत्मा एका व्यक्तीला स्पर्श करतो, हालेलुया, काय होतं, सर्व बंधन तुटून जातं. आमेन. प्रभूने या बहिणीला इतकंच नाही की तिला निरोगी केलं, आज ती प्रार्थना करत आहे आणि अनेक लोक बरे होते. हालेलुया. 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 प्रियांनो, इथं बायबल सांगतं ना, ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवात त्यांना सर्वला नीतिमत्तेचे वृक्ष, पुन्हा एकदा बोला, नीतिमत्तेचे वृक्ष परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे म्हणून त्याने मला पाठवले आहे. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, प्रत्येक कार्य, प्रत्येक चमत्कार, प्रत्येक अद्भुत गोष्ट हा पवित्र आत्मा करतो. हालेलुया. कोण करतो? पवित्र आत्मा. पण पवित्र आत्मा डायरेक्ट नाही करू शकत. पवित्र आत्म्याला कशाची गरज आहे? सगळं देवाच्या वचनाची. हालेलुया. येस. देवाचं वचन, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाने भरता, हालेलुया, आणि पवित्र आत्म्याने तुम्ही भरता, पवित्र आत्मा एक शब्द घेतो. पवित्र आत्मा काय करतो? एक शब्द घेतो, आणि ज्यावेळेस तो शब्द तुम्ही बोलता किंवा प्रार्थना करता, हालेलुया, देवाचं सामर्थ्य प्रियांनो काय करतो? सर्व बंधन तोडून टाकतो. हालेलुया. आता एक महत्वाची गोष्ट इथं बायबल सांगतं ना प्रियांनो, की त्यांना इथं असं म्हटलं ना, राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे. सपोज आपलं जीवन राखेसारखं झाले, पण आपलं जीवन परमेश्वर कसा करणार आहे? शिरोभूषण. पण इतकंच नव्हे, इथं म्हटलं की कदाचित आपलं जीवन आता राखेसारखं झालं. राख कशी बनती? जर तुम्ही लाकूड जाळलं किंवा कोणतीही गोष्ट जाळली, मग काय बनती? आता मला सांगा, राखेचं काय करता तुम्ही? फेकून देतो. घेऊन काय करता? राख फेकून देता. पण इथं बायबल सांगतं प्रियांनो, परमेश्वर काय करतो माहितीये? परमेश्वर ती राख घेतो. हालेलुया. आणि इथं बायबल सांगतं ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवात त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष, परमेश्वर त्या राखेपासून पुन्हा झाड, हिरवगार झाड, फळांनी भरलेलं झाड बनवतो. हालेलुया. ग्लोरी. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, देव खूप अद्भुत आहे आपला. येस. आमेन. काय केलं त्यांनी? राख घेतली आणि राखेपासून जे झाड, आता ते पहिलं झाड होतं ना राख, तर देवाने त्या राखेपासून पुन्हा ते झाड बनवलं. पण इतकंच नव्हे, ते झाड बनवलं, देवाने ते हिरवगार केलं आणि देवाने ते फळांनी भरलं. येस. हालेलुया. आमेन. हालेलुया. इथं म्हटलं त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष, परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे. आमेन. ते एक गोष्ट लक्षात ठेवा ना, पहिले लोक तुम्हाला पापी म्हणत होते, पण आता तुम्ही पापी नाही, तुम्ही नीतिमान आहात. कोण आहात? नीतिमान. लोक पहिले तुम्हाला बघा, ही गॉन केस आहे. हालेलुया. तर प्रियांनो, आता तुम्ही नवीन उत्पत्ती आहात. जुनं सर्व होऊन गेलं, पाच सर्व काही
नवीन झाला. हालेलुया, हालेलुया. यानं पहिलं आपलं जीवन शापित होतं ना, आपण शापित होतो, आपलं कोणतंच काम होत नव्हतं. पण मी तुम्हाला सांगतो, आता येशूनी तुम्हाला अशा झाडाचा मान बनवले जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले, आणि जे काही तुम्ही हातात घेता त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होता. का माहिती, आता ही पण देवाने मला आत्ताच याचं प्रगटीकरण दिलं ना. तुम्हाला माहिती प्रियांनो, आपल्यामधून नदी वाहते. कोणती नदी वाहते? जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यामधून जिवंत पाण्याच्या आपल्यामधून नद्या वाहते. आमेन, हालेलुया. आपण नदीमध्ये आहोत. येस. आता ते झाड कुठे लावले? पाण्याच्या. तुम्हाला कुठे लावले? हालेलुया. आपण कोण आहे? पहिले मला असं वाटायचं, हे कसं कन्फेशन मी करू शकतो, पण मला समजलं हालेलुया, नाही, ऑलरेडी नदी माझ्यामध्ये, देवाचा आत्मा माझ्यामध्ये, म्हणून मी आता असं झाड आहे जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले. मी हिरवागार आहे आणि मी फलद्रूप आहे. इथं तेच बायबल सांगते, येशू ख्रिस्त काय बोलला की परमेश्वराच्या गौरवाळ त्यांना काय, नीतिमत्तेचे वृक्ष, परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे म्हणून पित्याने येशूला पाठवले आहे. आणि हे आपल्या जीवनामध्ये पूर्ण झालं. आमेन, हालेलुया. पण आता एकच महत्वाची गोष्ट आहे प्रियानो, तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं, देवाने तुम्हाला सर्व दिलेले, सर्व दिलेले. आपण एक खूप बिलो पार जीवन जगत आहे. तुम्हाला माहिती, आपण खूप खालच्या दर्जा, अजून पण आपण खूप खालच्या दर्जाचं जीवन जगत आहे. देवाला आपल्याला खूप उंच न्यायचंय, देवाला आपल्याला खूप जास्त आशीर्वादित करायचं. पण ते जास्त आशीर्वाद मध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला गौरवामध्ये, म्हणजे देवाच्या आत्म्याने तुम्हाला अधिक भरावा लागतो. जितकं तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेले जीवन जगणार आहात, जितकं तुम्ही देवाच्या आत्म्यामध्ये खोल जाणार आहात, तितकं स्वर्ग आणि देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनावर मोकळे होणार. हालेलुया. बरोबर प्रियान, प्रभूला खूप धन्यवाद ना. इथं ही आज आपण जे ऑलरेडी आपला टॉपिक चालू आहे तोच टॉपिक आपण पुढे करत आहे ना. आपण बघितलं, पहिला आपल्याला काय करायचंय, चांगला माणूस आपलं अंतःकरण चांगल्या गोष्टीने भरतो. हालेलुया. आणि भरल्यानंतर आता त्या चांगल्या गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्यात. ते काढण्यासाठी आपल्याला कोण मदत करतं? पवित्र आत्मा. जर आपण पवित्र आत्म्याने भरतो, हालेलुया प्रियांनो, तो पवित्र आत्मा आरोग्य बाहेर काढतो. तो पवित्र आत्मा बरकत बाहेर काढतो. पवित्र आत्मा प्रियांनो समृद्धी बाहेर काढतो. आता सर्व आपल्यामध्ये, पण ते बाहेर काढण्याचं काम कुणाचं आहे? आत्म्याची तलवार, आत्म्याची देवाचं वचन. आमेन. पण फक्त साधारण वचन नाही, लोगोस नाही, देवाच्या आत्म्याच्या द्वारे असलेलं वचन. जसं तुम्ही ते वचन बोलणार आहे, हालेलुया, किंवा देवाचा आत्मा जे पण तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला जे पवित्र आत्मा सांगेल, तुम्ही जर ते केलं, झाला अद्भुत कार्य. जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस उदाहरण दिलं होतं, हालेलुया, जो नामान होता हा पूर्ण कोडाने भरला होता. तर पवित्र आत्म्याने अलिशाला काय सांगितलं? या नामानला काय सांग? यार्देन नदीमध्ये जा आणि 7 वेळेस डुबकी. हालेलुया. आणि बरोबर नामानने 7 वेळेस डुबकी मारली. काय झालं? बायबल सांगते एक आंधळा व्यक्ती होता. पवित्र आत्म्याने येशूला सांगितलं, माती घे, थूक. तो थुकला. येशू चिखल केला आणि त्या आंधळ्याच्या डोळ्याला लावला आणि येशू बोलला, जा त्या तलावामध्ये आपले डोळे धु. आता हे सर्व पवित्र आत्मा करत होता.
येशूला कुणी सांगितलं? पवित्र आत्म्याने. येस. आमेन. जसं पवित्र आत्म्याने येशूला सांगितलं, येशूने त्या आंधळ्याला करायला लावलं. हालेलुया. तो गेला, डोळे धुतले आणि तो पाहायला. तुमचा चमत्कार कुठे आहे? पवित्र आत्म्यामध्ये. तो आत्मा तुम्हाला जे सांगल, वचनामधून सांगल किंवा काय कृत्य करायला सांगल, त्याच्या पलीकडं चमत्कार. आमेन. हो, किती आज आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूला धन्यवाद देऊया आणि खरोखर आपण देवाच्या सामर्थ्यामध्ये, देवाच्या आत्म्यामध्ये प्रियांनो आपण वाढत आणि वाढत जाऊया. हालेलुया. याच आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्वजण प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया. ओ ग्लोरी. प्रियांनो, तुम्हाला जर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य रोज अनुभव करायचंय तर एक गोष्ट कधीच विसरू नका. प्रभू येशूची स्तुती करा, त्याला धन्यवाद द्या, परमेश्वराला महिमा द्या. तुम्ही जसं स्तुती करता, बायबल सांगतं, इस्रायलाच्या स्तवनात बसणाऱ्या तू पवित्र आहेस. हालेलुया. आपण सर्वजण आता प्रभूला स्तुती द्या. धन्यवाद येशू, धन्यवाद. येशूने आपल्या जीवनामध्ये केलेले सर्व उपकार आठवण करा. प्रभू येशू, तुझ्या मौल्यवान रक्ताने तुम्हाला धुतलंस, मला शुद्ध केलंस, मला पवित्र केलंस. प्रभू येशू, आता मी नवीन उत्पत्ती आहे, जुनं सर्व होऊन गेलं, सर्व काही नवीन झालेलं आहे. माझं जीवन तुझ्या प्रकाशाने भरलेले. ओ राबा रियांदा राबा शेखेरियांदो रोबो सेरिया. आता मी जुनं जीवन नाही, मी गौरवाचं जीवन जगत आहे. ग्लोरी. शोंदरे बेरिया रियांदा राबा पेंट रोबो शेखेरिया मांडाराबा बोंडेरे बेरियांदा राबा शेखेरियांदा राबा वेंड रोबो शेखेरिया रिहांताराबा. सर्वजण पवित्र आत्म्याचं स्वागत करा आणि पित्याला मागा, पित्या तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर. कम होली स्पिरिट. शाबा बाबा 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 रियांदो रोबो जिबेरियांदा राबा पेंटेरे बेरियांदा राबा खोंडाराबा सेरियांदरे बेरिया मेंडे रोबो सोकोरियांदा राबा शेरियांदा राबा शेरिया Coriando robo socorianda raba sheria mantere berianda raba. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्यांना पवित्र आत्म्याचं दान नाहीये, या क्षणी देव तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान देते, अन्य भाषेचं दान देते. अन्य भाषेमध्ये बोलायला सुरुवात करा. ग्लोरी. Greseriandraba pondraba sendrobo sekeria mondaraba zendereberiandaraba kentereberia montaraba shegedereberiandaraba ondereberiandaraba fontaraba kentereberia shendreberia koriandrabo soria keriandrebe robo serianda raba shegeria mondere berianda rebe vendere sheria mantere be roseriandra ba sekeria. धन्यवाद, 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 धन्यवाद. पित्या, मी तुझ्या नावाला महिमा देतो की पित्या तुझ्या आत्म्याने, तुझ्या अभिषेकाने आम्हाला भरलंस, तुझ्या आत्म्याने आम्हाला निर्माण केलं आणि तुझ्या श्वासाने आम्हाला जीवन मिळालंय. आणि तुझ्या आज पण रबास यांदा रबा, तुझा पवित्र आत्मा आम्हाला निर्माण करत आहे.
आमच्या जीवनामध्ये जी प्रत्येक गोष्ट बिघडलेली ती सुधरते तुझा आत्मा, तुझं सामर्थ्य आमच्या शरीरामध्ये, तुझं सामर्थ्य आमच्या मनामध्ये, तुझं सामर्थ्य आमच्या आत्म्यामध्ये कार्य करत. शाबा बाबा बाबा रियांतो रो सेरियांदा बा केंटेरे बेरिया मोंडाराबा सेंडरोबो सेकेरिया. पिता धन्यवाद 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 देते. सर्व महिमा, सर्व आदर आणि सर्व गौरव आम्ही तुला देतो. सर्व आदर पिता आम्ही तुला देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन.